ओके, साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. काय पहिले आपल्याला काय करायचं? पहिले आपण मेथ्या घालणार आहे. मेथ्या घालायच्या किती? 5-7. त्याच्यावरती आपण आळू चिरलेला. बर. त्याच्यावर थोडासा पाण्याचा हबका आपण मारणार. थोडंसं शिजवून घ्यायचं आपल्याला. हलवायचं वर काही नाही? नाही, काही नाही. तर शिजलं की नंतर आपल्याला ढवळायला सोपं जातं. ओके ओके, ठीक आहे. बरं, मला सांगा आता तुमचा व्यवसाय काय? माझा व्यवसाय केटरिंगचा आहे. त्याच्यामध्ये मी पुरणपोळ्या खास करून आता सध्या माझा तो मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आत्ताच होळी झाली तर होळीला मी जवळपास 2000 पुरणपोळी दिली. बापरे, 2000? गणपती तुमच्या बरोबर अजून कोण आहेत? 4 बायका आहेत माझ्याकडे. आणि मग जसा सीझन असेल त्याप्रमाणे माझा व्यवसाय आहे. आणि एक पुरणपोळी कितीला? एक पुरणपोळी 20 रुपये. 20 रुपयाला? 20 रुपयाला एक पुरणपोळी? बापरे. आणि तुम्ही 2000 पुरणपोळ्या बनवल्या? त्यातल्या 650 मी लाटल्या. बापरे, किती वेळ साधारण? म्हणजे सकाळपासून तेच चाललं असेल? 2 दिवस तेच काम चालू. हो ना. मग नंतर हात चिपायला कोण आले की नाही? यजमान किंवा नाही नाही, म्हणतात ते करताना. म्हणतात ते करताना झाले की खाऊन नंतर बोलव मग सांगतो असं म्हणतात. ओके, हे झालं असेल? झालं झालं. हे बंद करायचं. झाला ना. आता काय करायचं आपल्याला? आता ह्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालायचं. थोडंसं पाणी. पण असं चुकीचं आहे ना, आधी हात चेपून देतो म्हणायचं आणि मग फिरकायचं नाही. दॅट इज रॉंग ना. मला असं अजिबात नाही. मुळात मांदेच करायचं नाही हात बीत चेपीत वगैरे. आणि म्हटलं की तुम्हाला करायला पाहिजे, आहे की नाही? आता बाकीचे सगळे मसाले आपण घालूया. आता धन्याची पूड, जिऱ्याची पूड, आलं मिरचीचं वाटण, लाल तिखट, आणि चिंचेचा कोळ. तो 1-1.5 चमचा चालेल. हा कसा काय बनवलाय आपण चिंचेचा कोळ? चिंचेचा कोळ, चिंच जरा वेळ भिजत घातले, त्यातले चिंचोके वगैरे काढून टाकले, आणि मग चिंच आणि त्याच्यात तिप्पट चौपट गूळ असं एकत्र मिक्सरला फिरवून काढलं. बस. अजून थोडासा. बस. आता परत थोडंसं पाणी लागेल. थोडं. बस. मीठ सगळ्यात शेवटी का? आणि हे मीठ घालायचं. मीठ घालायचं आता. परत झाकण? नाही, आता नाही झाकण ठेवायचं, कारण आळू शिजलेला आहे आणि उकळेपर्यंत पण तो शिजेल. आता आपण वरनं फोडणी देणार त्याला. आता पाण्याला उकळी येईपर्यंत मला सांगा की हा जो रातेचा तांदूळ आहे ह्याचं पीक नेमकं कुठे घेतलं जातं? खाड्या जमिनीत. जिथे खाडी असते अशा ठिकाणी. मग तुमची स्वतःची शेती पण आहे? हो आहे. कोण पाहतं ती शेती? आम्ही पण लावतो. बरं. आमचे सासरे लावायचे, आता आम्ही लावतो. बरं. हा जेव्हा तांदूळ तयार होतो तेव्हाच तो लाल रंगाचा असतो का? हो, आतमध्ये. आणि खाडीमध्ये हे पीक घेतलं जातं? खाड्या जमिनीत पिकतं हे. जमिनीत पिकतं. पाण्याला आता उकळी आली आहे. काय करायचंय आता? घेऊ का? हो, घ्या ना. ह्याच्यात टाकायचंय का? टाकायचं ह्याच्यात. बरं, किती लागणार आहे मला सांगा. टाका तुम्ही. नाही, टाका अजून. बस. आता हे गॅस बंद करायचं. गॅस बंद केला. तुम्ही ते उलट्या चमच्याने का करताय? हे असंच घ्यायला लागतं. हे झाला आमचा उन्हवणी. हा. बर. जसं आपण ते उकळत्या पाण्यात सोडलं त्याचा रंग जरा जास्त जाणवायला लागलाय. अजून भाकरी झाल्यावर अजून जाणवेल. बरं, आता आपल्याला हे काढून घ्यायचंय का? हा. अशी ही आपण एक वेगळ्या प्रकारची रातेच्या तांदळाची भाकरी खाणार आज. तवा गरम आहे, सावकाश. आता ह्याच्यामध्ये पाणी द्या मला. ह्या कढईमध्ये? हा. पुरे इतकं पाणी? बस 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 होईल. ओके. पुढे काय करायचं ताई? आता ते गरम लगेच मलायचं आहे पीठ. बरं, मग त्याच्यात हे पाणी घालायचंय? असं पाणी लावून. ठीक आहे, मग या तुम्ही इकडे. रातेच्या तांदळाचं हे जे पीठ आहे ते आपण छान तिंबून घेतोय. आता आपल्याला त्याची भाकरी करायची. तशी करायची पद्धत आपली जी एरवी भाकरी करतो तशीच आहे. फक्त तांदूळ जरा वेगळा आहे जो यांच्याकडे अगदी पूर्वापार वापरतात. पण हे आम्ही बनवतो, अशी नाही बनवत बाहेर भाकरी. अशी नाही बनवत कोणी? फक्त तुम्हीच बनवता?
अच्छा, म्हणजे ही खायची असेल तर तुमच्याकडेच यावं लागेल. आमच्याकडेच या. ती थापून घ्यायची परातीवर. तुम्ही ज्या पद्धतीने ते करताय हो. ते करणं सुद्धा एक कौशल्य आहे. ते अगदी म्हणजे शिकावंच लागत असेल ना. हा, मग आग्र्यांची मुलगी आहे ना. आग्र्यांची मुलगी आहे मी, असं तसं नाही, सगळ्यांना येत नाही ते. कारण हे असं करताना ते तुटायची पण शक्यता असते ना. ही आमची पाण्यावरचीच भाकरी असते. पाण्यावरची भाकरी, ह्याला तेलाचा हात लावायची गरज नाहीये. नाही, मग असं समजा आता एका वेळेला एक माणूस किती खाऊ शकतो या भाकऱ्या? आमच्यात माझा नवरा 2 भाकरी खातो. 2 भाकरी खातो. 2 भाकरी खातात? हा. अरे वा, मला तर एकच जाईल की नाही प्रश्न आहे. पण नाही, तुमच्या हातची एवढी छान गरम गरम आहे म्हटल्यावर एक तर मी नक्कीच खाईन. वा. मुलांना काय जास्ती आवडतं मग? पोळी आवडते, भाकरी आवडते, का भाताचे प्रकार, का नॉनव्हेजच? माझ्या मोठ्या मुलीला तर भाकरीच लागते. बर छोट्या मुलीला चपाती लागते. बर आणि मुलाला तर त्याला तर भाकरीच लागतात. बर, म्हणजे असं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडी आहेत. आणि माझ्या सासूबाईंना पण भाकरी. भाकरी म्हणजे जास्ती माणसंही भाकरी खाणार आहेत. भाकरी खाणार आहे. बर, ठीक आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे हम्म, 2 टाइम भाकरी असतात, गरम गरम. गरम गरम. क्या बात. झाली, आता तव्यावरती टाकायची. अशा प्रकारे ही रातेच्या तांदळाची भाकरी जी छान अशी लाल दिसते दिसायला आणि फार सुपब आहे. आणि गरम गरम मी तिला ते आता छान असं त्याचा वास येतो ना, तुम्हाला अशी खूप खावीशी वाटते. आता ही एका बाजूने झाली असेल भाजून, आता पालथायची. आता आमची पालथायची. बर, तुमच्या भाषेत काय म्हणतात? पालथायची. पालथायची. आहा, खमंग खरपूस अशी रातेच्या तांदळाची भाकरी पटकन आम्ही पालथलेली आहे. आता ती दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची, मग झाली ना. झाली. फॅन्टास्टिक. नंतर अशी फुगणार. समजा हा रातेचा तांदूळ आता सगळीकडे मिळत नसेल तर? आमच्याकडे आहे ना. सगळेजण काय तुमच्या घरी येतील सगळीकडे का? नाही मिळत, आमची लोकच लावतात, आगरी लोक. सर्वांकडे नाही येतात. सगळ्यांकडे नाही मिळत. बरोबर. हा 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 हा, क्या बात है. खरपूस गरम गरम अशी रातेच्या तांदळाची भाकरी तयार झालेली आहे, छान फुगलेली आहे. पटकन पाहून घ्या ही भाकरी तयार करण्यासाठी लागणारा हा रिकॅप. हो. ते तुम्ही तयार केलंय. कसं केलंय सांगा बरं? पाट्यावर वाटले. पाट्यावर वाटलंय, मिक्सरला नाही लावलंय आम्ही. ते अशा पद्धतीने ते वाटण तयार झालेलं आहे, हो की नाही? हो. आता काय करायचं पुढे? आता बनवायला काय हे बनवायचं ना आता सगळं? हा. आधी पॅन गॅस लावूया. गॅसला गॅस लावला. काय घालायचं याच्यात पहिल्यांदा? कांदा टाक. पहिल्यांदा कांदा. कांदा. बर. बघा, टाकत बस. एरवी आपण आधी तेल घालतो आणि मग त्याच्यात कांदा घालतो. तुम्ही उलट केलं, असं का बरं केलं? नाही, आमचा आग्र्यांचा आयसाच बनवतो आम्ही. ऐसाच बनवतो तुम्ही? हा. अरे वा, चांगलं करीता. आता पुढे काय करायचंय? आता ह्याच्यामध्ये सर्व ते टाका. काय सर्व टाकू? हे अख्खा मसाला. मिरे टाकायचे. काळे मिरे. किती? बस. पुरे? लवंग टाका. लवंग. हां, बस. हो, बरोबर आहे. पुरे? दालचिनी टाका. बघा बरं. बस. जिरे द्या. जिरं. त्याचं प्रमाण तुम्ही सांगा. हो हो. मला प्रमाण नाही कळत. बस 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 बस. पुढे? तेजपत्ता द्या. तेजपत्ता घालायचा. किती लागेल? हळद. हळद. बघा. द्या. पुरे? मसाला द्या. हा लाल तिखट. लाल तिखट मसाला. आगरी पद्धतीने केलेला मसाला आहे हा, नॉर्मल लाल तिखट नाहीये. पण ज्यांच्याकडे आगरी मसाला नाही ते तिखट वापरू शकतात ना आपलं हो. नॉर्मल. पुरे का? बस. का अजून पाहिजे? नाही, बस. तुमच्या चेहऱ्यावर मला असं दिसते की अजून पाहिजे खरं तर. नाही, टाका. थोडं टाकलं तर मटणाला जरा चव पण आली पाहिजे. कसं ओळखलं मी? नाही तर ते मटण मग एकदम असं हलदुला हलदुला दिसेल. हलदुला हलदुला दिसेल ते तुम्हाला नाही चालणार, हो की नाही? तसं हलदुला. आता वाटण सगळं का? नाही, बस वाटण. आता याच्यात मटण टाकायचं. बर. आता हे बटाटा पण द्या. बटाटे पण हे पाण्यात भिजवून ठेवले होते, काळे पडू नये हो. म्हणून. पुरे का? बस बस. आता पाणी द्या थोडं. बटाट्याचं साल नाही काढलं आपण? नाही, साल नाही काढायचंच नाही. साल काढायचं नाही. नाही. बर, ठीक. पाणी द्या. तुम्ही बिनधास्त तुमच्या आगरी भाषेत बोला. किती लागणार पाणी? पाणी पुरे का? बस बस. बस. आता झाकण. आता काय? आता त्याच्यावर झाकण ठेवायचंय. झाकण. आपण मीठ नाही घातले अजून? मीठ नंतर आहे. नंतर घालायचं. बर. जे माझ्यासाठी खायला करणारा ते काय? गुजराती थाली.